नमस्कार मित्रांनो. आज बघा मी जीवाणू स्लरी बनवणार आहे. त्यासाठी मी काय काय यूज करतोय हे पहा. पहिल्यांदा मी घेतोय गूळ. गूळ अशा पद्धतीने थोडंफार टाकून घ्या. त्यानंतर बेसन पीठ आपण टाकणार आहे आता थोडंसं. हे दोन्ही जे घटक आहेत हे तुम्ही कोणतेही पिकासाठी जीवाणू स्लरी बनवताना वापरू शकता. त्याच्यानंतर बघा आपण काय करणार आहे, हे असं पूर्ण पावडर आपली जी आहे ती टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण मिक्सिंग करून घेणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने मिक्सिंग करा, जेणेकरून ते एकजीव व्हाईल. त्याच्यानंतर बघा की आपण ते मिक्सिंग केलं, त्याच्यानंतर आपण एक प्रॉडक्ट वापरतोय बॅक टू किंग. बॅक टू किंग मध्ये काय आहे, 15 जीवाणूचा सेट आहे, संच आहे थोडक्यामध्ये. हे पीक लॅबोरेटरीचं आहे. तर हे आपण आता काय करतोय, ह्याच्यामध्ये वापरतोय. ह्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी, ट्रायको, सुडो, बॅसिलस, त्यानंतर व्हीबीएम असतील, मायक्रोन्युट्रिएंट जीवाणू असतील, असे सर्व प्रकारचे जीवाणू जो आहे त्याचा संच हे आपल्या प्रॉडक्टमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, त्याला परत एकदा मिक्सिंग करून घेणार आहे चांगल्या पद्धतीनं, जेणेकरून सगळं एक स्लरी, एक जीव हवं ते. आणि एकजीव झाल्यानंतर आपण काय करू शकतो, अजून अजून जर कोणाला दही, अंडी किंवा ताक असं काही टाकायचं असेल तर टाकू शकता, किंवा गोमूत्र सुद्धा. आता आपण हे गोमूत्र थोडंफार टाकून घेतलं याच्यामध्ये. त्यानंतर परत आपण काय करतो, याला थोडंसं मिक्सिंग करून घेतोय. मिक्सिंग करून घेतलं की त्याच्यानंतर बघा ही आपली थोडक्यामध्ये एक जीवाणू स्लरी बेसिक तयार झाली. आता आपण हे 10 ते 15 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये टाकून 3 ते 4 दिवस आपण असंच ठेवणार आणि आपण ह्याच्या आपल्या पिकामध्ये उपयोग करणार.